नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा सराव संच 20 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 6वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 6वी असा मेसेज करा। मी इयत्ता 6वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला WhatsApp वर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, खालील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा। एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? बघा, आपल्याला सममिती अक्ष देखील तयार करायचे आहेत आणि एकापेक्षा जास्त अक्ष कोणत्या आकृतीत आहेत ते देखील सांगायचं आहे। इथे 4 आकृती आपल्याला दिल्या आहेत। बघा, पहिल्या आकृतीचा जर आपण विचार केला तर आपण अशा पद्धतीने इथे मध्यभागी एक उभा सममिती अक्ष तयार करू शकतो। बघा, मी तुम्हाला इथे तयार करून दाखवतो। तर आपण काय करूयात, पट्टीचा वापर करून एक सममिती अक्ष तयार करूया। आता बघा, हा सममिती अक्ष तयार केल्यामुळे काय झालेलं आहे तर ह्या आकृतीचे 2 भाग झालेले आहेत। तर डावीकडचा भाग आणि उजवीकडचा भाग हे दोन्ही एकमेकांना समान आहेत। म्हणजेच हा अक्ष ह्या दोन्ही आकृतींचा सममिती अक्ष आहे, कारण की त्याचे 2 समान भाग तयार होत आहेत। आता याच पद्धतीने आपण एक आडवा सममिती अक्ष तयार करू शकतो। तर त्यामुळे काय होईल तर ह्या आकृतीचे 2 असे भाग होतील की जे एक वरील भाग आणि एक खालील भाग असे 2 समान भाग तयार होतील। तर आपण इथे एक अक्ष तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने एक आडवा अक्ष आपण तयार केला। ओके, तर ह्या अक्षामुळे काय झालं तर ह्या अक्षामुळे काय झालं, ह्या आकृतीचे एक वरचा भाग आणि एक खालचा भाग असे 2 भाग तयार झाले जे समान आहेत। ओके, मग काय झालं तर ह्या आकृतीला आपल्याला 2 सममिती अक्ष मिळाले। मग त्याच आकृतीच्या खाली आपण लिहून घ्यायचं 2 सममिती अक्ष। ओके, चला, पहिली आकृती झाली। आता दुसऱ्या आकृतीचा विचार करूया। आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे। इथे बघा, आपण एक उभा सममिती अक्ष तयार करू शकतो। तर अशा पद्धतीने आपण तो एक अक्ष तयार केला। तर यामुळे काय झालं, त्रिकोणाचे 2 भाग झाले आणि हे दोन्ही भाग एकमेकांना समान आहेत। आता याच पद्धतीने आपण आणखीन एक अक्ष तयार करू शकतो। बघा, ह्या पद्धतीने जर आपण अक्ष तयार केला, आपण अक्ष तयार करून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल। तर अशा पद्धतीने एक अक्ष तयार करतो। इथे आपण एरो हेड देऊयात। तर बघा, हा भाग आणि हा भाग या दोन्ही भागांना जर एकमेकांवर ठेवलं तर काय होईल, दोन्ही एकमेकांना समान आहेत असं दिसून येईल। आता याच पद्धतीने ह्या त्रिकोणाला अजून आपण एक सममिती अक्ष तयार करू शकतो ह्या पद्धतीने। तर इथे असा एक आणखीन आपण सममिती अक्ष तयार करूया। तर इथे देखील काय झालं, हा भाग आणि हा भाग हा देखील एकमेकांना समान आहे। ह्याचा अर्थ ह्या त्रिकोणाच्या आकृतीला आपण 3 सममिती अक्ष तयार केले। मग इथे लिहून घ्यायचं आहे 3 सममिती अक्ष। चला, आता तिसऱ्या आकृतीकडे जाऊयात। आता तिसऱ्या आकृतीमध्ये जी आपल्याला आकृती दिली आहे त्यामध्ये अगोदर आपण एक सममिती अक्ष तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने हा सममिती अक्ष तयार झाला, ज्यामुळे ह्या आकृतीचे 2 भाग झाले आणि दोन्ही भाग एकमेकांना समान आहेत। मात्र ह्या आकृतीमध्ये आपण फक्त एकच सममिती अक्ष तयार करू शकतो। मग आपण इथे लिहायचं आहे एक सममिती अक्ष। आता शेवटची जी चौथी आकृती आहे त्याचा विचार करूयात। तर इथे बघा, आपण अगोदर उभा सममिती अक्ष तयार करूयात। हा झाला एक सममिती अक्ष। बघा, दोन्ही भाग समान झाले। याच पद्धतीने आपण एक आडवा सममिती अक्ष तयार करू शकतो। म्हणून मी एक अशा पद्धतीने हा दुसरा सममिती अक्ष तयार करून घेतो। बघा, इथे देखील जे 2 भाग झाले ते समान झाले। आता याच पद्धतीने आपण काय करू शकतो तर असा एक तिरका सममिती अक्ष तयार करू शकतो। बरोबर,
ह्याच्यामुळे देखील जे दोन भाग होतील ते एकमेकांना समान आहेत. बरोबर. आता याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने देखील एक आणखीन सममिती अक्ष तयार करू शकतो. ओके, तर बघा ह्या एका आकृतीला आपण एकूण 4 सममिती अक्ष तयार केले. मग इथे लिहायचं आहे 4 सममिती अक्ष. आपल्याला जो प्रश्नाचा पहिला भाग सांगितला होता की आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा, ते दाखवून झालेले आहेत. आता दुसऱ्या भागात आपल्याला सांगितलं आहे की एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत झाले. तर आकृती 1, आकृती 2 आणि आकृती 4 ह्यामध्ये एकापेक्षा जास्त सममिती अक्ष आहेत. मग ते आपण लिहून घ्यायचं आहे. आकृती 1, 2 आणि 4 मध्ये एकापेक्षा जास्त सममिती अक्ष आहेत. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. आणि ह्या पहिल्या प्रश्नानंतर आता आपण काय करूयात, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. आता दुसरा प्रश्न आपल्याला इथे काय सांगितलेला आहे बघा. वहीवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा. मी ती अगोदरच लिहून घेतलेली आहेत. त्यांचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला प्रत्येकाचा सममिती अक्ष तयार करता येतो का ते पाहायचं आहे. त्यानंतर कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो, म्हणजे आपल्याला हे देखील लिहायचं की कोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो आणि एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असणारी अक्षरे कोणती. मग आपण इथे काय करूयात, इथे लिहून घेऊयात सममिती अक्ष काढता येणारी अक्षरे. आणि इथे लिहायचं आहे एकापेक्षा जास्त सममिती अक्ष काढता येणारी अक्षरे. चला आपण प्रत्येक कॅपिटल अक्षराला इथे सममिती अक्ष तयार करण्याचा प्रयत्न करूया. तर हा जो ए आहे, या ए ला आपण उभ्या पद्धतीने एक सममिती अक्ष तयार करू शकतो. बघा अशा पद्धतीने सममिती अक्ष तयार करू शकतो की ज्यामुळे काय झालं, तर यामुळे ए चे दोन समान भाग झाले. मात्र ह्या ए ला फक्त हा एकच अक्ष काढता येतो. मग आपण काय करू शकतो, इथे सममिती अक्ष ए ला काढता येतो म्हणून तो ए इथे लिहिला. मात्र एकापेक्षा जास्त येत नाही म्हणून इथे आपण तो लिहायचा नाही. त्यानंतर बी अक्षर घ्यायचं. बी अक्षराला उभा आपण सममिती अक्ष तयार करू शकत नाही, मात्र त्याला आपण आडव्या पद्धतीने सममिती अक्ष तयार करू शकतो. म्हणून इथे अशा पद्धतीने सममिती अक्ष तयार करूया. तर इथे काय झालं, इथे बी अक्षराला फक्त एक सममिती अक्ष तयार होतोय म्हणून तो इथेच लिहिला. त्यानंतर सी अक्षर. सी अक्षराला देखील बघा तुम्ही आडवा एक सममिती अक्ष तयार करू शकता अशा पद्धतीने. सी नंतर डी ला देखील तुम्ही आडवाच अक्ष तयार करू शकता म्हणून इथे आपण डी ला देखील अगोदर करून घेऊयात. डी नंतर ई हे अक्षर आहे त्याला देखील आपण फक्त आडवा सममिती अक्ष तयार करू शकतो. त्यानंतर एफ ला सममिती अक्ष तयार करता येणार नाही. मग आपण काय करूयात, ई पर्यंत लिहून घेऊयात. तर सी, डी आणि ई. ओके, एफ ला आपण सममिती अक्ष तयार करू शकणार नाहीत. त्यानंतर जी, जी ला देखील आपण सममिती अक्ष तयार करू शकणार नाही. आता त्यानंतर येते एच. तर एच ला बघा आपण अशा पद्धतीने एक सममिती अक्ष तयार करू शकतो की ज्यामुळे त्याचे उभे दोन समान भाग होतात. आणि ह्याच एच ला जर आपण असा एक आडवा सममिती अक्ष तयार केला तरी त्याचे दोन समान भाग होतात. मग आपण इथे काय केलं, तर एच ला दोन सममिती अक्ष तयार झाले. मग एच इथे देखील येईल आणि एच इथे देखील येईल कारण की इथे एकापेक्षा जास्त अक्ष तयार झालेले
आहेत। आता पुढे आहे आय। आय ह्या अक्षराला इथे आपण उभा सममिती अक्ष तयार करू शकतो की ज्यामुळे त्याचे दोन उभे समान भाग होतात। आणि ह्याच आय ह्या अक्षराला आडवा देखील सममिती अक्ष तयार करू शकतो, बरोबर। म्हणजे इथे आय ह्या अक्षराला दोन सममिती अक्ष होत आहेत म्हणून तो दोन्ही ठिकाणी लिहावा लागेल। त्यानंतरचं अक्षर आहे जे, जेला आपण सममिती अक्ष तयार करू शकणार नाहीत। त्याच्यानंतरचं अक्षर आहे के। केला आपण आडवा सममिती अक्ष तयार करू शकतो। बघा अशा पद्धतीने केलं की त्याचे जे दोन भाग होतील ते समान आहेत म्हणून इथे आपण के लिहून घेऊया। त्यानंतर अक्षर आहे एल। एलला आपण कोणताही सममिती अक्ष तयार करू शकणार नाहीत। आणि पुढचं अक्षर आहे एम। एमला आपण उभा सममिती अक्ष तयार करू शकतो। चला हा झाला, म्हणजे आपण इथे एम लिहून घ्यायचं। त्यानंतरचं अक्षर आहे एन। एनला आपण सममिती अक्ष तयार करू शकणार नाहीत, मग काय करायचं, आपण त्याला नाही लिहायचं। पुढचं अक्षर आहे ओ। ओला आपण उभा सममिती अक्ष तयार करू शकतो आणि ओला आपण आडवा देखील सममिती अक्ष तयार करू शकतो, बरोबर। म्हणजे याला किती अक्ष तयार झाले, दोन झाले, म्हणजे एकापेक्षा जास्त झाले। मग तो आपण ह्या लिस्टमध्ये देखील लिहायचा आणि ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये देखील लिहायचा। आता त्यानंतरचा अक्षर कोणता आहे बघा, पी। त्यानंतर क्यू आणि आर एस। तर ही चारही अक्षर अशी आहेत की ज्यांना आपण सममिती अक्ष तयार करू शकणार नाही। कोणत्याही पद्धतीने त्यांचे दोन भाग केले तर ते समान होणार नाहीत। त्यानंतरचं अक्षर आहे टी। तर टीला आपण उभा सममिती अक्ष तयार करू शकतो, बरोबर, त्याचे दोन समान भाग होतील। पुढचं अक्षर आहे यू। त्याचे देखील आपण दोन समान भाग करू शकतो। उभे भाग केले की त्याचे दोन समान भाग होतात म्हणजे त्याला उभा सममिती अक्ष आहे। पुढचं अक्षर आहे वी। वीला देखील आपण उभा सममिती अक्ष तयार करू शकतो। पुढचं अक्षर आहे डब्ल्यू। डब्ल्यूला देखील आपण सममिती अक्ष तयार करू शकतो। उभ्या पद्धतीने आपण तो तयार केला की इथे आपण उभा सममिती अक्ष तयार झाला असं सांगू शकतो। मग बघा आपण ही अक्षरं लिहून घेऊयात, टी यू व्ही डब्ल्यू। ही सर्व आपण इथे लिहूयात, टी यू व्ही आणि डब्ल्यू। ओके, इतकं लिहून झालं। आता पुढचं अक्षर आहे एक्स। तर ह्या एक्सला उभा सममिती अक्ष तयार करता येतोय। ओके, हा इथे झाला। त्यानंतर त्याला आडवा देखील एक सममिती अक्ष तयार करता येतोय। उभे किंवा आडवे भाग केले तर ते समान होतात म्हणून हा जो एक्स आहे तो दोन्ही लिस्टमध्ये लिहावा लागेल। आता पुढचं अक्षर आहे वाय। तर वायचे आपण दोन उभे समान भाग करू शकतो म्हणून इथे आपण असा सममिती अक्ष तयार केला। आणि जे शेवटचं अक्षर आहे झेड, त्याला कोणत्याही प्रकारचा सममिती अक्ष तयार करता येणार नाही, मग ते लिहायचंच नाही। तर अशा पद्धतीने आपण काय केलं, प्रत्येक अक्षराला सममिती अक्ष तयार करून घेतले आणि त्यांची इथे यादी देखील करून घेतली की सममिती अक्ष काढता येणारी अक्षरे आणि एकापेक्षा जास्त सममिती अक्ष काढता येणारी अक्षरे। तर अशा पद्धतीने इथे आपण या सराव संचातील 2 प्रश्न सोडवलेले आहेत। याच सराव संचामध्ये जो प्रश्न तिसरा आणि चौथा आहे तो कृती करण्याचा प्रश्न आहे। तो तुम्ही स्वतः कृती करून सोडवायचा आहे। त्यामुळे इथे ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त पहिले 2 प्रश्न सोडवून दाखवणार आहे जे झालेले आहेत। जर हे प्रश्न तुम्हाला समजले असतील तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।